नाच परिचयाचा आहे आणि माऊली ज्ञानोबराय हे देखील सर्वांना माहीत आहे. तरी देखील सांगते, कोण ज्ञानोबराय? त्या विठ्ठल पंतांनी संन्यासाश्रम सोडून गृहस्थाश्रम स्वीकारला. त्या गृहस्थाश्रमाचं फळ म्हणजेच ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? अहो, त्यांनी मागून आणलेली भिक्षाची झोळी लोकांनी फाडून टाकली ना, तेच ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? ज्यांच्या आई आणि वडिलांना जिवंतपणी देहांत प्रायचित्त घ्यावं लागले ना, तेच ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? ज्यांनी पैठणमध्ये रेड्यामुखी वेद बोलवले ना, तेच ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? ज्यांनी मुक्ताईच्या सांगण्यावरून निर्जीव भिंत चालवली ना, तेच ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? अहो, एवढी ताकद होती, एवढी सामर्थ्य होतं, लोकांनी मुखात घास नाही जाऊ दिला. आता नाच छळलं, परंतु आता नाच छळणाऱ्या लोकांचं हित साधणारे, त्याच लोकांसाठी पसाय दान मागणारे माझे ज्ञानोबराय. विडाला विडाला माऊली ज्ञानोबराय तुमच्या आमच्यासाठी पसाय दान मागतात. पसाय दान मागितलं ह्यात नवल नाही बरं का. माऊली ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी ज्या लोकांनी आता नाच छळलं, मुखात घास नाही जाऊ दिला, या लोकांसाठी पसाय दान मागणारे माझे ज्ञानोबराय. पण माऊली ज्ञानोबरायांनी पसाय दान मागितलं ह्यात नवल नाही, परंतु माऊली ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा देखील केली. अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, आता नाच छळलं लोकांनी,
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई. मी पणाची निवृत्ती व्हावी ना म्हणून पहिला निवृत्ती, निवृत्त झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव, ज्ञान मिळालं की जीवन सोपं होतं म्हणून तिसरा सोपानदेव, आणि जीवन सोपं झालं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई ही 4 भावंड. आपलं देखील नाव असतं काय, शांताबाई. इथं नाही ना कोणाचं महिला मंडळ, इथली नाही बरं का, आमच्या तिकडची नाव असतं शांताबाई. पण भांडण केल्याशिवाय करमतच नाही. नाव काय, शांताबाई असतं. मला ज्ञानोबारायांचं विठ्ठल निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई. आणि मुक्ताई ना मुक्ताई कुंभारवाड्यामध्ये गेली खापर आणण्यासाठी. कुंभारवाड्यामध्ये गेल्यानंतर कुंभारीन मावशीला आवाज दिला, मावशी बाहेर या. मुक्ताईच्या आवाजाने कुंभारीन मावशी बाहेर आली. बोल मुक्ता, काय काम काढलं? काय नाही मावशी, दिवाळीचा सण जवळ येतोय. मला माझ्या ज्ञानदादाला, निवृत्ती दादाला आणि सोपान दादाला मांडे करायचे. थोडं खापर मिळालं तर बरं होईल. मुक्ता बसव त्या दगडावर. मुक्ताईला त्या दगडावर बसवलं आणि कुंभारीन मावशी खापर आणण्यासाठी आतमध्ये गेली. कुंभारीन मावशी खापर आणण्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर मुक्ताई त्या दगडावर बसलेली होती. कुंभारीन मावशी खापर घेऊन येणार त्याच वेळी विसोबा काका त्या ठिकाणी आले. आणि विसोबा काकांनी मुक्ताईला जसं पाहिलं तशी त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. संध्याकाळची पोरं सकाळी सकाळी तोंड दाखवलं, दिवस सगळा खराब करून टाकला. कशाला सकाळी सकाळी तोंड दाखवलं? खूप ओरडले विसोबा काका मुक्ताईला. आणि मुक्ताईचा हात धरला आणि मुक्ताईला हाताला धरून त्या घराबाहेर काढलं. मुक्ताई रडत 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 सिद्धपेठ्यामध्ये आली. आणि या मुक्ताईला रडताना माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी पाहिलं. मुक्ता काय झालं, इकडे या. काय नाही रे दादा, जाऊ दे, काय नाही, काय नाही, कसं म्हणे, इकडे या. माऊली ज्ञानोबारायांनी मुक्ताईला जवळ बोलवलं. खूप आग्रह केला तरी मुक्ताई काही सांगायला तयार होईना. तेव्हा माऊली ज्ञानोबारायांनी जसं आई लेकराला जवळ घेते आणि कुरवाळते ना, तसं मुक्ताईला हृदयाशी घेतलं, बिलगवलं. तिच्या केसावरून हात फिरवला. मुक्ताईला विचारलं, मुक्ता काय झालं सांग. तेव्हा माऊली ज्ञानोबारायांच्या आग्रहास्तव मुक्ताईने सांगायला सुरुवात केली, दादा दिवाळीचा सण जवळ येतोय ना, मला असं वाटलं की तुम्हा लोकांना मांडे करावेत म्हणून खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यामध्ये गेले होते. परंतु कुंभारीन मावशी खापर देणार होती दादा, पण त्याच वेळी विसोबा काका तिथे आले. मला खूप ओरडले आणि माझ्या हाताला धरून मला घराबाहेर काढलं. पण जाऊ दे दादा, आता खापर मिळणार नाही, मी मांडे नाही करणार. बोलले त्यानं बरं मुक्ताला म्हणतात, मुक्ता एवढंच होतं ना, मला सांगायचंच ना. म्हणजे जाऊ दे दादा, आता खापर नाही मिळालं, मांडे मी करत नाही. बोलले ज्ञानोबारायांनी मुक्ताईला आतमध्ये पाठवलं. अंगावरचा पंचा काढला, खाली वाकले. बोलले ज्ञानोबाराय खाली वाकले. जठराग्नी प्रज्वलित केला, पाठीचा तवा केला आणि मुक्ताला आवाज दिला, मुक्ता बाहेर ये. जशी मुक्ताई बाहेर आली तशी मुक्ताईने पाहिलं. मौली ज्ञानोबाराय खाली वाकले. जठराग्नी प्रज्वलित करून मौली ज्ञानोबारायांनी पाठीचा तवा केला. मला सांगा, मौली ज्ञानोबारायांनी जठराग्नी प्रज्वलित करून पाठीचा तवा केला. माझ्या मौली ज्ञानोबारायांचा अधिकार सामान्य होता का? मौली ज्ञानोबारायांचा ज्ञान देखील सामान्य नव्हता आणि अधिकारही सामान्य नव्हता. राजा गुरु Thank you.
तरी